वडके कुटुंबीय, इतर मान्यवर, प्रत्येकाची नावं घेत नाही. कितवं वर्ष आहे? 6वं वर्ष आहे. 6 वर्ष झाली आदरणीय बंधूंची गुरुपौर्णिमा या ठिकाणी होती आहे आणि दरवर्षी आपण त्याच्यासाठी जमतो. ते मागच्या काहीतरी तारीख काढली होती आणि ती कॅन्सल झाली. हा, जरांगे पाटील त्या दिवशी पुण्यामध्ये होते आणि त्यामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आणि मग बंधू त्या दिवशी भजनात मला म्हटले, काय सारखं सारखं पाऊस येतोय, जरांगे पाटील येत आहेत, सगळं होतंय. मी त्यांना म्हटलं होतं की स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. तर आता तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ज्या पद्धतीने ज्या स्तरावरती गेलेला आहे, तर बरेच दिवस सगळ्यांनी जी कळ काढली त्याचं हे सगळ्याचं फलित आहे. मला एक काय आश्चर्य वाटतं की गेली अनेक वर्ष बंधूंना मी बघतोय. खरं तर त्यांना ओळखणारे तुम्ही सगळेजण जास्त व्हायचे, पण असं म्हणतात की गायकाचा साथीदार हा त्याचा संगीतातला पती असतो, बरोबर आहे. आणि त्यांना बाहेर सगळ्यात जास्त साथ राहुल पेक्षा सुद्धा मी केलेली आहे. खरं आहे का खोटं आहे? त्यामुळे त्यांनी डोळे मोठे केल्यावर कुठं थांबायचं, कुठं धूम दाबायचं, कुठं काय करायचं हे सगळं मला माहित आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मी गेली अनेक वर्ष त्यांना ओळखतो. त्याचा अर्थ असा होता की बंधूंचं गाणं मी ऐकलंय, त्यांना शास्त्रीय गायनात सुद्धा मी ऐकलेलं आहे आणि पुण्यामध्ये जास्त करून बंधू ज्या क्षेत्रात गातात त्या वारकरी संप्रदायात सुद्धा मी त्यांना ऐकलेलं आहे. पण हे सगळं चालू असताना माणसाच्या आयुष्यामध्ये, संसारामध्ये अनेक चढ उतार येतात जातात. ते सगळा प्रपंच सांभाळून परमात्मा करणं हे प्रत्येकाला जमत नाही. तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, ह्याची थोडं भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हे प्रमाण जर कुणाला लागू होत असेल तर मागची 20 वर्ष बघतोय बंधूंना लागू होत. आणि या सगळ्या कारकिर्दीमध्ये अनेक गायक आले आणि गेले, काही नवीन शिकले, पुढे गेले, ते गेले. पण भारतीय वारकरी मंडळाच्या कुटी भजनांमध्ये असेल, मंगळवारच्या देवीच्या देवळातल्या भजनामध्ये असेल, किंवा म्हणजे मी अगदी हे जवळनं का सांगतोय हे त्यांना पण आठवेल आणि तुम्हाला पण सगळ्यांना आठवेल. राहुल असेल किंवा आमचे कुटुंबीय असतील, गरबे काका असतील, आमचे विलास काका असतील, प्रथमेश असेल, आमच्या कळसापेठ भजनी मंडळ असेल, त्यांना साथ देणार आहे. किंवा दत्त जयंतीला सदानंद शेट्टीच्या इथलं भजन असेल, किंवा गणपतीतली पहिल्या दुसऱ्या दिवशीची आपल्या घरांमधली भजनं असतील. आज वय वाढलं, नामसप्ताह ते पुढे बोलणारच आहे, पण बंधूंचा आवाज मात्र आजही तसाच्या तसा आहे. त्याला कुठलीही तोड तुम्ही देऊ शकत नाही. तोडी राग गातात कायम भजन संपवताना, पण त्याला आजपर्यंत कुणाला तोडता आलेलं नाहीये. आणि हा आवाज असा चिरतरुण कायम राहो ही कालिका मातेची चरणी प्रार्थना. येणाऱ्या नामसप्ताह मंडळामध्ये सुद्धा हे आजपर्यंत म्हणत आले तसं दरवर्षी प्रमाणे ते गवळण म्हणो. नामसप्ताहाला बंधूंना ऐकणं ही एक वेगळी पर्वणी असते, कारण त्या रात्री भजन भरपूर वेळ चालत असतं. तर अशा मी त्यांचा साथीदार म्हणून इथं मनोगत व्यक्त केलेला आहे. इथं प्रत्येक जण त्यांच्याकडे गुरु या भावनेने बघतो. आम्हाला सुद्धा कुठे थांबायचं, कुठे वाजवायचं याचा गुरुरूपी वसा त्यांनी सांगितलेला आहे. तर अशा गुरु लाभणं हे फार भाग्याचं लक्षण असतं. तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदय धरू, असं तुकोबारायांचं प्रमाण आहे. आणि हे तुमची सगळी शिष्यमंडळी ज्या पद्धतीने इथं सेवा सादर करतात, निश्चितच तुम्ही दिलेला हा वारसा हे अधिक पुढे चालवतील अशी आशा पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. विज्ञान सरांनी मला सांगितलंय की कवी भूषणाचं ते एक सादर कर. पण मी काय झालं, मी सकाळी 2 तास बोललोय आणि तो जो एक टिपेचा आवाज असतो तो आज इथे लागणार नाही. पण थोडंसं बोल ना आपला तरी सुद्धा बोले ना तर वाजून इकडे बोल. साजी चतु रंग बेग रंग में तू रंग चढ़ी सरजा शिवाजी जग जीतन जलत हट भूषण भलत नाद बिहादन गारन नदी नद मद जब रंग के जलत है खायल पल खायल माय कल
हालत है, वारियों हालत है, वारियों हालत है. जय श्री प्रकाश फुलकर माझे विद्यार्थी आहेत आमचे तर मी या